आपल्या सगळ्यांनाच अगदी छोट्यातल्या छोट्या दुखण्यापासून ते मोठ्या आजारांपर्यंत अनेकदा डॉक्टरांकडे जावं लागतं, वैद्यकीय उपचार घ्यावे लागत असतात. तर ते जितके आधुनिक उपचार आपल्या आजूबाजूला उपलब्ध होत असतील ते तितकंच चांगलं असतं. आणि अर्थात यात एक महत्त्वाचा भाग सध्या ज्याचा बोलबाला आहे तो म्हणजे जेनेरिक मेडिसिन्सचा. त्याबद्दलही आपण आत्ता जाणून घेणार आहोत. मी दोन्ही मान्यवरांची ओळख करून देईन. संतोष शेडगे, जेनेविस रेमेडीचे CEO तुम्ही आहात. जेनेरिक मेडिसिन्स आणि मॅन्युफॅक्चरिंग डिस्ट्रीब्युशन क्षेत्रातलं जेनेविस रेमेडीज हे एक मोठं आणि वेगानं विस्तारणारं नाव आहे. त्यामुळे आपण या जेनेरिक मेडिसिन्सबद्दल तुमच्याकडनं थोडक्यात जाणून घेणार आहोत, तुमचा प्रवासही जाणून घेणार आहोत. आणि भाग्यजय हॉस्पिटलचे डॉक्टर सिद्धार्थ वाबळे आपल्यासोबत आहेत. बारामती शहर पंचक्रोशीतले पहिले DM गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट अशी त्यांची ओळख आहे. हिपॅटोलॉजिस्ट ही त्यांची ओळख आहे. सोबतच पंचक्रोशीतलं प्रथम एंडोस्कोपी विभाग त्यांनीच त्यांच्या भाग्यजय हॉस्पिटलमध्ये सुरू केलेले आणि तब्बल 31 वर्षांपासून ते या ठिकाणी रुग्णसेवा देतात. त्या दोन्ही मान्यवरांकडनं आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यांचा नेमका अनुभव या क्षेत्रातला कसा आहे आणि कशा प्रकारे ते रुग्णसेवा देतात. तर तुमचा जेनेरिक मेडिसिन क्षेत्रातला अनुभव आहे, म्हणजे तुम्ही स्वतः त्याचे फाउंडर आहात, CEO आहात. आणि आम्ही आत्ता ज्यानुसार तुमच्याविषयी वाचलं त्यानुसार अनेक राज्यांमध्ये हा संपूर्ण वेगानं तुमचा कंपनीचा विस्तार झालेला आहे. तर सुरुवात या जेनेरिक मेडिसिन्समधली करायची तर ते नेमकं डोक्यात कसं आलं किंवा कशा प्रकारे याची सुरुवात तुमच्या या कंपनीची झाली आणि त्यात कुठून ते सगळं सुरू झालं? 2012मध्ये सत्यमेव जयतेचा एक प्रोग्राम झाला होता. आमिर खाननी जो जेनेरिक मेडिसिनचा एपिसोड त्यांनी हे केला होता. त्याच्यामध्ये असं दिसून आलं की खूप एक्सप्लॉरेशन होतं या फील्डमध्ये. म्हणजे भारत हा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. अख्ख्या जगासाठी आपण औषधं बनवतो पण ती इथं विकली जात नाहीत. सो दुर्दैव आहे की ते इथं विकली जात नाही. त्याच्यामध्ये खूप काय माझ्यासोबत आहे डॉक्टर, ते मान्य करतील. सो तो एक सब्जेक्ट समजला की याच्यामध्ये आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि जेव्हा मोदीजी 2014मध्ये त्यांनी PM जेव्हा झाले, सो इमिडिएटली स्टार्टेड प्रमोटिंग जेनेरिक मेडिसिन्स. इन द सेन्स देशामध्ये आपलं 140 कोटी जनता आहे, त्यातल्या 5% लोकांनासुद्धा ही महागडी औषधं परवडत नाहीत. जेनेरिक म्हणजे काय तर एक ब्रँड आहे जो एक कंपनी बनवते. जे सेकंड औषध बनतं पेटंट संपल्यानंतर त्याला जेनेरिक औषधं बनतात. सो देर आर 3000 ऑड कंपनीज जे औषधं बनवतात. कॉम्पोजिशन, कंटेंट, इफिकसी, रिझल्ट सगळं सेम असते, फक्त ब्रँड बदलतो. पण याच ब्रँडचे लाखो कोट्यवधी रुपये घेतले जातात पेशंटकडून. आज अशी अवस्था आहे की 95% इंडियातले जे सिटिझन्स आहेत ह्यांना ही औषधं परवडत नाहीत. लॉट ऑफ पीपल डाय बिकॉज ऑफ लॅक ऑफ मेडिकेशन. 30 डेजचा कोर्स आहे, ब्रँड इज सो कॉस्टली बट त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. नो जस्ट इमॅजिन अ पर्सन अर्निंग 15,000, 20,000, मे बी 50,000. ही कॅनॉट स्पेंड 25-30% अमाऊंट जस्ट ऑन द मेडिसिन्स. सो दिस इज आयरन इन इंडिया. आपण ही औषधं बनवतोय. जवळपास 1.5 लाख कोटींची औषधं एक्सपोर्ट होतात ॲज अ जेनेरिक मेडिसिन्स. अख्ख्या जगात ती जेनेरिक मेडिसिन म्हणून विकले जातात पण ते इंडियामध्ये ब्रँडच विकले जातात. सो दॅट्स द रिॲलिटी. नक्कीच. डॉक्टर वाबळे, मी तुमच्याकडे येते. आत्ता जसं यांनी जेनेरिक मेडिसिनबद्दल आणि त्याची का गरज आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगितलं. तर आपण जेव्हा डॉक्टरांकडे जात असतो तर आत्ता साधारणतः एक चित्र असं दिसतंय की पोटाचे विकार खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यासाठीचे आधुनिक या ठिकाणी तुम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत उपचारासंदर्भातल्या. तर ते नेमके आत्ता सध्या हे पोटाचे विकार वाढण्यामागचं नेमकं कारण काय आहे? लाईफस्टाईल आहे की अजून काही आहे? आणि मग त्यासाठीचे तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये कशाप्रकारे आधुनिक उपचार करून दिलेले आहेत आणि हे टाळता कसं येऊ शकतं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. व्हेरी गुड क्वेश्चन. ह्याच्यामध्ये जसं तुम्ही बोललात की लाईफस्टाईल दॅट इज द मेन थिंग. ह्याचं कारण असं आहे की आजकाल आपण बघतो की बैठी जीवनशैली आहे, स्ट्रेस आहे, कामाचं जे प्रेशर आहे आणि जे फास्ट फूड कन्झम्पशन जे आपलं नागरिकांमध्ये हे फास्ट फूड जे खाण्यात येत आहे, प्रिझर्वेटिव्स, ऑइली फूड, हे खूप महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आजकाल हे ॲसिडिटीचं प्रमाण, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता हे प्रमाण, लूज मोशनचं प्रमाण, हे सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. तर ज्यावेळेस पेशंट आमच्याकडे येतो, एखादा रुग्ण आमच्याकडे येतो, तर आमचा ॲप्रोच ॲज अ सुपर स्पेशालिस्ट असा असतो की आम्ही कधीच पेशंटला अपफ्रंट मेडिसिन देत नाही. आम्ही पेशंटला नेहमी हेच सांगत असतो की बाबा तुझी लाईफस्टाईल काय, तुझा आहार कसा आहे, डू यू एक्झरसाइज एव्हरी डे, तुम्ही व्यायाम करता का, दिवसातून 30 मिनटं तरी तुमची हालचाल झाली पाहिजे, हे तुम्ही करता का. तर आम्ही सुपर स्पेशालिस्ट आहोत. वी आर
देअर टू प्रिस्क्राईब मेडिसिन, पण आम्ही असं अपफ्रंट कधीच मेडिसिन लिहून देत नाही. आम्ही फोकस करतो त्यांच्या जीवनशैलीवरती. वी ट्राय टू रेड्यूस. त्यांना सांगतो की झोपेच्या वेळी तुम्ही पाळून घ्या, तुम्ही व्यायाम करायला चालू करा, तुम्ही हाय फायबर डाएट खा, आणि मग नंतर आपण मेडिसिन. सो काउन्सिलिंग इज खूप महत्त्वाचं आहे, आणि जे की आजकाल म्हणजे कुठेतरी ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये थोडंसं मिसिंग आहे. तर ते तिथून आम्ही सुरुवात करतो. तुमचा इतक्या वर्षांचा प्रवास बघितल्यानंतर जेनेरिक मेडिसिन्स खरंच लोकांपर्यंत पोहोचलेत असं वाटतंय का? अजून जनजागृतीची गरज आहे? ॲक्सेप्टन्स लोकांचा त्याबद्दलचा कसा आहे? त्याबद्दलचा तुमचा अनुभव नेमका कसा आहे? की जसं म्हणाले तसं डॉक्टर वाबळे की काउन्सिलिंगची अजूनही गरज आहे? येस. सो बेसिकली जेनेरिक मेडिसिन्स हा एक प्राईम मिनिस्टर जनौषधी योजना आहे, एक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येक फिनान्शियल बजेटमध्ये जेनेरिक मेडिसिनच्या शॉप्सचं बजेटिंग केलं जातं तर कंट्री लेवल. सो आजही आपल्या देशामध्ये 9,000 जनौषधी सेंटर्स आहेत, त्या गव्हर्नमेंटच्या आहेत. सो बट आम्ही याच्यामध्ये प्राऊडली सांगू शकतो की फ्रॉम 2016 आमचं पहिलं शॉप जे आहे आमच्या कंपनीचं ते 2016मध्ये ओपन झालं पुण्यामध्ये. आज अख्ख्या देशामध्ये जेवढी याची मुवमेंट नाही आहे तेवढी फास्ट मुवमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये केली. मी आणि माझी टीम आहे ते पुढे वी रिअली फील प्राऊड. आम्ही जवळपास 2,000 शॉप्स अख्ख्या महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरात, गोवामध्ये ओपन केले. ही जी मुवमेंट आहे ही अतिशय जास्त आहे. देशामध्ये एवढी मुवमेंट नाही आहे. माध्यमातून आम्ही जेनेरिक मेडिसिन्स का स्वस्त आहेत, कुठल्या कंपन्या बनवतात, त्याच्यामागे सर्टिफिकेशन्स काय आहे, हू GMP सर्टिफाईड आहेत, ब्रँड महागडे का असतात, जेनेरिक स्वस्त का असतात, याचं एज्युकेशन प्रत्येक पेशंटला दिलं जातं. सो जेव्हा आम्ही लोकांना एज्युकेट करतो, जेव्हा एखादं फ्रँचाईज ओपन होतं, आज महाराष्ट्रामध्ये इतके सगळे शॉप्स आहेत. सो प्रत्येक शॉप्स ओपन होताना 50,000 1,00,000 लोकांचा सर्वे केला जातो, हेल्थ चेकअप कॅम्प, नाव नोंदणी अभियान केलं जातं, ज्याच्यातून त्यांना सांगितलं जातं की जिथे ब्रँडेड औषधं बनतात तिथे जेनेरिक औषधं बनतात. सो आजही आम्हाला असं वाटतं की सुरुवात आहे आणि त्याचं लॉंग वे टू गो. कारण इतक्या सगळ्या मास लोकांना एज्युकेट करणं एक म्हणजे 5-6 वर्षाचं काम नाही आहे. वी विल टेक अ लॉंग वे. गव्हर्नमेंट आमच्यासोबत आहे, तुमच्यासारखी मीडिया आमच्यासोबत आहेत. टुडे इट इज अ गव्हर्नमेंट गॅझेट. गव्हर्नमेंट गॅझेटनुसार डॉक्टरांना एक मॅन्डेट आहे की विथ द कॅपिटल प्रिस्क्रिप्शन यू हॅव टू मेन्शन द जेनेरिक कंटेंट. पण या गोष्टी होण्यासाठी वेळ लागतील. आम्ही आमचं काम करतो जे महाराष्ट्रामध्ये हायेस्ट आहे. डॉक्टर वाबळे, मी तुमच्याकडे येते. 31 वर्षापासूनची रुग्णसेवा तुमची आणि तुमच्या वडिलांची या संपूर्ण पंचक्रोशीतली आहे. एकतर आधुनिक वैद्यकीय सुविधा इथे उपलब्ध करून देणं, त्यामागचा नेमका विचार काय, रिस्पॉन्स त्यासाठीचा कसा आहे, किंवा ती रुग्णसेवा करताना एक नेमका काय डोक्यात विचार होता, आणि याबद्दल थोडंसं म्हणजे युनिटबद्दल आणि कशाप्रकारे त्याचा रुग्णांना फायदा होतो. बेसिकली एंडोस्कोपी म्हणजे एक दुर्बीणद्वारे केलेली तपासणी असते. तर त्या दुर्बिणीला समोर कॅमेरा आणि एक लाईट सोर्स असतो. तर ती दुर्बीण तोंडातून किंवा स्वच्छाद्वारे ती आतड्यांमध्ये आणि अन्ननलिकेमध्ये टाकली जाते. तर दिस इज अ डे केअर प्रोसिजर. म्हणजे ह्याबद्दल म्हणजे काही घाबरण्यासारखं काही नसतं. बट ह्याचे विविध इंडिकेशन्स असतात. म्हणजे ही का केली जाते, तर त्याचे कारण म्हणजे एक तर डायग्नोस्टिक म्हणजे निदान करण्यासाठी, किंवा थेराप्युटिक म्हणजे ट्रीटमेंट करण्यासाठी. तर एखाद्या रुग्णाला ॲसिडिटीचं प्रमाण खूप जास्त होत आहे, गेले 2-6 महिने औषधं घेत आहात, पण त्याचा म्हणाव तसा फरक होत नाही, तर ती दुर्बीण आम्ही तोंडावाटे अन्ननलिकेतून जठरामध्ये आणि जठरातून छोट्या आतड्यामध्ये त्याच्या पहिल्या भागाला आम्ही ड्युओडेंडम असं म्हणतो, तिथपर्यंत तिथे जात असते. तर तिथे सूज आहे का, तिथे कुठे जर झाले आहेत का, कुठे अल्सर झाला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एंडोस्कोपी करून बघता येतात. आता ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी म्हणजे नक्की काय, आणि बारामतीमध्ये ॲक्च्युली आय फील प्राऊड टू टेल यू ऑल की आउट ऑफ पुणे सिटी, पुणे जिल्ह्यामध्ये आजूबाजूच्या 4-5 तालुक्यांमध्ये आपण हे युनिट पहिल्यांदा बारामतीमध्ये चालू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ॲडव्हान्स्ड एंडोस्कोपी युनिट ह्याचं नाव असं का, तर ही दुर्बीण आता पुढे गेलेली. इट्स नॉट जस्ट की आम्ही त्याच्यातून पाहू शकतो, तर आम्ही त्याच्यातून अल्ट्रासोनोग्राफीसुद्धा करू शकतो. ह्या दुर्बिणीच्या समोरच्या टोकाला आता एक प्रोबसुद्धा येतो, जेणेकरून आम्ही ते पोटातून आतल्या बाजूने सोनोग्राफी करतो. आपण युजली जी सोनोग्राफी बघितली आहात ती आपण त्वचेवरून केली जाते, ही आम्ही आतून करतो. त्याच्यामुळे कुठलंही गाठ असेल किंवा कुठली सूज असेल ही आपल्याला व्यवस्थित दिसते
आणि जर गरज पडलीच तर तिथनं आपल्याला बायोप्सी घेता येते. तर हे जे युनिट आहे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडचं, हे बागेचे हॉस्पिटलमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे शहर सोडता पहिल्यांदाच आपण इन्स्टॉल केलेलं आहे. आणि ह्याचं ट्रेनिंग मी अमृता इन्स्टिट्यूट्सला असताना, कोचिनमध्ये असताना हे 4 वर्ष तिथे मी स्पेंड केले आणि त्याच्यानंतर मला ते मिळाले. सो आणि आय फील म्हणजे आपल्या देशाबद्दल सांगायचं झालं तर एवढं फ्रीडम आहे ॲक्च्युली की बाहेरच्या कंट्रीजमध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिकामध्ये आपल्याला वाटतं की वैद्यकीय क्षेत्र एवढं ॲडव्हान्स्ड आहे, हे आहे. पण रुग्णांचं काय, 3-3 महिने त्यांना अपॉइंटमेंटची वाट बघावी लागते. डॉक्टरांना एक्सप्लेनेशन द्यावं लागतं की माझ्या रुग्णाला काय झालं. भारतामध्ये तसं नाही आहे. यू आर 1 क्लिक अवे, 5 मिनिट्स अवे की तुम्हाला स्पेशालिस्ट अवेलेबल आहेत, गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत बारामतीसारख्या ठिकाणी. यालाच आपण राईज म्हणूया, कारण जर वैद्यकीय सुविधा, उपचार किंवा अगदी औषधंसुद्धा जेनेरिक मेडिसिन्स हा आपल्या सगळ्यांसाठी आता अगदी नाव जरी माहिती असलं तरी नेमकं काय याची संकल्पना तुम्ही शेडगेजी सांगितलेली आहेत. याच वैद्यकीय क्षेत्रातला हा राईज म्हणूया की आपल्या आजूबाजूला आपल्याला हे सगळं उपलब्ध होतं आहे. मी शेडगेजी तुमच्याकडे येते. तुमचं फ्रँचायझी मॉड्यूल खूप जबरदस्त आहे आणि खूप वेगानं विस्तारलेलं आहे. तर ते नेमकं कसं आणि त्याचा तरुणांना नेमका कशा प्रकारचा उपयोग होऊ शकतो किंवा फायदा होऊ शकतो? आमचं जे फ्रँचाईज मॉडेल आहे हे टोटली लो कॉस्ट मॉडेल आहे. सो जेनेरिक औषधं बेसिकली स्वस्त आहेत. सो आम्ही ते मॉडेल लो कॉस्ट ठेवलेलं आहे. अगदी 7 ते 8 लाखामध्ये एखादं स्टोअर, फ्रँचाईज स्टोअर ओपन होऊ शकतं विथ अ प्रॉफिटेबिलिटी ऑफ 50,000 to 5 lakhs, डिपेंड्स ऑन यू. तुम्ही ते किती इफेक्टिव्हली, किती ॲक्टिव्हली चालवत आहे. सो आमचा असा मानस आहे की नवीन जे उद्योजक आहेत, राईज आहे, नवीन यंग लोकांना बिझनेसची संधी मिळायला पाहिजे, ती पण मिनिमल इन्व्हेस्टमेंटमध्ये. आमचे काही फंडिंग कंपन्यांशी फंडिंग हे पण आहे, टायर्स पण आहेत, त्यातून फंडिंग पण घेऊ शकतो आपण. सो आज आपण पाहतो की जे काय बिझनेस आज यंग जनरेशन जातं आहे ज्या फील्डमध्ये, ते तेवढंसं रेप्युटेड नाही आहे. सो मेडिसिन बिझनेस एक रेप्युटेबल आहे, व्हाईट कॉलर बिझनेस आहे, समाजाची सेवा होते, लोकांची सेवा होते, रुग्णांचे ब्लेसिंग्स मिळत आहेत आणि त्याच्यामुळे तुमचा बिझनेसही छान होतो. सो दिस इज अ बिझनेस विदाउट रिसेशन. आपण कोविडमध्ये पाहिलं, एव्हरीथिंग क्लोज डाऊन बट द मेडिसिन शॉप्स वेर ऑन. असा हा बिझनेस आहे जो लॉंग लास्टिंग आहे. जेनेरिक मेडिसिन्समध्ये संधी किती आहे आणि विशेषतः तरुणांना किती प्रकारची संधी आहे त्याचा थोडक्यात आढावा आत्ता तुम्ही घेतलेला आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर वाबळेंकडे जाते. मगाशी तुम्ही थोडक्यात पोटाच्या विकारांबद्दल सांगितलं. फॅटी लिव्हरचं प्रमाणसुद्धा हल्ली वाढलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांच्या घरात एकदा तरी एक रिपोर्टमध्ये असं आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल किंवा रिपोर्ट आला असेल फॅटी लिव्हर. तर हे नेमकं का आहे किंवा हे वाढण्याचं प्रमाण काय आहे, मग त्याचे दुष्परिणाम काय असतात किंवा मग ते टाळण्यासाठी आजकालच्या काळात आपण नेमकं काय करू शकतो? फॅटी लिव्हर म्हणजे नक्की यकृत म्हणजे लिव्हरवरती साठलेली चरबी, त्याच्या पेशींमध्ये साठलेली चरबी. तर ही का साठते? तर हे त्याला कारण म्हणजे पुन्हा आपण म्हणतो ज्याला मेटाबॉलिक सिंड्रोम, म्हणजे वाढतं डायबिटीसचं प्रमाण, वाढता लठ्ठपणा, इन्क्रीज कोलेस्ट्रॉल, वाढतं BP, आणि ह्या सगळ्याचा एक्सपान्शन जर आपण केलं तर त्याला फॅटी लिव्हरसुद्धा ह्याच्यामध्ये मोडतो. तर फॅटी लिव्हर नक्की का होतो? तर फॅटी लिव्हरचे होण्याचं कारण अगेन हे आपलं डाएट आणि लाईफस्टाईल, सिडेंटरी लाईफस्टाईल, जे कार्बोहायड्रेट, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आपण जे खातो, जे कॅलरीज आपण बेकरी प्रॉडक्ट्समधून जास्त शुगर इनटेकमुळे, तर हे जे एक्स्ट्रा कॅलरीज जे आहेत ह्याचं फॅटमध्ये रूपांतर होऊन हे चरबीमध्ये तयार होतं आणि चरबी लिव्हरमध्ये, लिव्हरच्या पेशींमध्ये साठत जाते. त्याचं अजून एक कारण असं आहे फॅटी लिव्हरचं, म्हणजे वाढतं मद्यपान, यूथमध्ये वाढलेलं अल्कोहोल इनटेक, तर ह्यानीसुद्धा फॅटी लिव्हर होतं. फॅटी लिव्हर जर वाढला तर पेशी तिथल्या त्या चरबी साठवून त्या फुटतात. फुटलं की लिव्हरवरती इन्फ्लमेशन होतं, सूज येते आणि ही स्टेज पुढे फायब्रोसिस म्हणजे लिव्हरची साईज आकसत जाते, लिव्हरचं फंक्शन कमी होत जातं आणि सिरोसिस देखील होऊ शकतो. तर भारतात तर म्हणजे आज 30% लोकांना फॅटी लिव्हर आहे. 30% म्हणजे भारताचं पॉप्युलेशन 140 कोटी पकडलं तर जवळपास 40 कोटी लोकांना आज फॅटी लिव्हर आहे. फॅटी लिव्हरचं आपण टाळू शकतो. येस, वेट लॉस 7 to 10%, व्यवस्थित व्यायाम, डाएट, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळल्यात
तर ते कमी होऊ शकतं, अन्यथा सिरोसिसपर्यंत ते सायकल जाते. आणि त्याच्यासाठी देखील आपण बाकीच्या हॉस्पिटलमध्ये एव्हरी मंथ एक फ्री फायब्रोस्कॅन कॅम्प घेतो, ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली पर्सेंटेज ऑफ फॅटी लिव्हर म्हणजे पेशींमध्ये चरबी किती टक्के आहे तर ते समजतं. त्याच्यामध्ये ग्रेड्स असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि मग फायब्रोसिस. तर मग त्याची ट्रीटमेंट तशी व्हेरी करते. ग्रेड 3 फॅटी लिव्हरपर्यंत आपण डाएट मॉडिफिकेशन, वेट लॉस, एक्झरसाइज असं रेकमेंड करत असतो. आणि मग तिथून पुढे वैद्यकीय उपचार मेडिसिन्स वगैरे पण अवेलेबल आहेत. बट मेन फोकस हा लाईफस्टाईल, डाएट वरतीच जास्त आहे. तर निरोगी जीवन जगणं, निरोगी आरोग्य आत्ताच्या काळात आपलं असणं हे खूप गरजेचं आहे. सो अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगू शकाल की कशा प्रकारे आत्ता सध्या यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करता येऊ शकतील? एक म्हण आहे, आपण लहानपणापासून ऐकतो, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स पर्सन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. तर लवकर निजे, लवकर उठे, लवकर उठून व्यायाम करणे, व्यायाम केल्यानंतर एक हेल्दी ब्रेकफास्ट करणे ज्याच्यामध्ये हाय फायबर असेल, हाय प्रोटीन असेल, लेस कार्बोहायड्रेट असेल आणि कमी ऑइल असेल, राईट. आणि देन यू स्टार्ट अ डे लाईक दिस. आणि मग ह्याच्यामधनंच पुढचं आपलं आयुष्य म्हणजे एव्हरी डे इफ यू ट्राय टू कॉन्कर लाईक दिस, तर मला वाटत नाही की आपल्याला मेडिसिन्सची किंवा म्हणजे कुठल्या आजाराची भीती आहे. येस, नक्कीच. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचेही. तुम्ही खूप छान संवाद आमच्याशी साधलात आणि त्यातून इथल्या सगळ्याच उपस्थितांना खूप छान माहिती मिळाली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद.